प्रीतम याआधी असा कधीच वागला नाहीये. इतर बाबतीत केलाय त्याने हलगर्जीपणा, पण पैशांच्या बाबतीत कधीच नाही. मग यावेळी काय झालं असेल? असा का वागलाय तो? हे घ्या आई. हे काय? यात माझे सगळे दागिने आहेत. ह्याचे 50 लाख होतील की नाही माहित नाही, पण कमी पडले तर सांगा, मी आबांकडून अजून मागवून घे. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हो आई, मला कळतंय मी काय बोलते. आई, तुम्ही 50 लाखांसाठी प्रीतमना एवढं बोलायला नको होतं. ह्या सगळ्यांचा त्यांना किती त्रास होतोय ना, ह्याची कल्पना नाहीये तुम्हाला, आणि होणारही नाही. तुम्हाला आता फक्त तुमचे 50 लाख रुपयांचं नुकसान दिसतंय, पण तुम्ही प्रीतमवर दाखवलेला अविश्वास, त्याच्यामुळे ते किती खचलेत ना हे दिसत नाहीये तुम्हाला. पण एक बायको म्हणून मी त्यांचा त्रास अजून नाही सहन करू शकत. तुम्हाला तुमचे 50 लाख रुपये मिळण्याशी मतलब आहे ना? हे घ्या माझे दागिने आणि विकून टाका. झालं तुझं बोलून? मला वाटलं होतं की तुम्ही दोघंही हुशार आहात म्हणून, पण अर्थात तुम्ही माझा हा विश्वासही खोटाच ठरवला. तो मूर्ख, त्यांनी 50 लाख रुपये गमावले आणि तू तुझं स्त्रीधन, तुझ्या वडिलांनी दिलेलं स्त्रीधन माझ्या समोर आणून ठेवतेस त्याची भरपाई करायला. वहिनी, मी काय म्हणते, अहो हे दागिने कुठून आलेत, काय आलेत, आपल्याला याची काय घेणं देणं आहे? हे बघा, तुम्ही ना हे दागिने ठेवून घ्या. आपल्याला आपले पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना, है ना? घ्या, हे दागिने आपल्याकडेच ठेवून घ्या. तू बोललीस परत? आई, मग आम्ही काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? तुम्ही प्रीतमचे सगळे अकाउंट्स पण ब्लॉक करून टाकलेत. कुठून आणणार आहेत ते पैसे? आणि त्यांचा असा काही स्वतःचा व्यवसाय नाहीये. आजपर्यंत त्यांनी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचाच व्यवसाय सांभाळलाय. कुठून आणणार आहेत ते 50 लाख रुपये, सांगा ना. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाहीये पारू, काही ठीक होणार नाहीये. होईल सगळं ठीक, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही आधी इकडनं चला. चला बघू. चला म्हणलं ना.